रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध। सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी। आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध। जिंका बंपर लकी ड्रॉ, प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर। तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। दुकानदारांसमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, पानाफुलांच्या तोरणांनी सजलेलं प्रवेशद्वार, आकाश कंदील, पंत्या, दीपमाळेच्या झगमगाट अशा उत्साही वातावरणात सांगली शहर व परिसरात लक्ष्मी आणि कुबेर पूजन पार पडले। या निमित्ताने घराघरात, दुकानांमध्ये आणि कार्यालयात श्री लक्ष्मीची वह्या आणि खातेपुस्तकांची मनोभावे पूजा पार पडली आणि त्यानंतर मुखहस्ते झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीत अवघा आसमंत न्हाऊन निघाला। वर्षात सर्वात मोठा आनंदाचा सण म्हणजे दिवाळी। हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो। दिवाळीच्या खऱ्या सणाला सुरुवात होते ती लक्ष्मी पूजनाने। पहाटे अभ्यंग स्नान झाले। सकाळी शहरातील बाजारपेठा गाठून लक्ष्मीची मूर्ती, झेंडूची फुले आणि पूजाविधीचं साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती। दुपारनंतर मात्र शहरातील प्रमुख रस्त्यांवर फारशी वर्दळ नव्हती। सायंकाळ होताच लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली। शहरातील दुकानेही आकर्षकरित्या सजवण्यात आली। मांगल्याचं प्रतीक असलेले दिवे उजळले आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या कुटुंबियांनी सायंकाळी मुहूर्त साधून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लक्ष्मीचं पूजन केलं। व्यापाऱ्यांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होतं। लक्ष्मीपूजनासोबतच प्रथेप्रमाणे चोपड्या, वह्या, खातेपुस्तके आणि दुकानांची सागर संगीत पूजा पार पडली। या निमित्ताने लक्ष्मी रस्त्यासह सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये आनंदोत्सवाचं वातावरण अनुभवायला मिळाले। पूजाविधीनंतर गूळ, लाह्या, बत्ताशांसह मिठाईचं वाटप करत व्यापाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि फटाक्यांची मनमुराद आतिषबाजी केली। उसाला पहिली उचल 3,500 रुपये जाहीर करावी, गतवर्षीचे 400 रुपये तातडीने द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात आक्रमक पद्धतीने आंदोलन सुरू आहे। काल आष्टा, बागणी, मर्दवाडी आणि दुधगाव परिसरातील ऊसतोडी बंद पाडत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा सोडण्यात आली होती। यानंतर आज लक्ष्मीपूजन दिवशीही आंदोलनाची धग कायम होती। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगलीच्या दत्त इंडिया कारखान्याला ऊस घेऊन येणारे वाहने शहरातील शिवशंभो चौक या ठिकाणी अडवून ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली। सुमारे 25हून अधिक वाहने स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे रस्त्याकडेला येऊन थांबली होती। यावेळी जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून अद्याप गतवर्षी गाळपास गेलेल्या ऊसाचे 400 रुपये आणि यंदाचा दर जाहीर केला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात आंदोलन केलं जाते। ऊसाला पहिली उचल 3,500 मिळालीच पाहिजे, दुसरा हप्ता 400 रुपये मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत तोडबंद हवा सोड आंदोलन करण्यात आले। यावेळी स्वाभिमानीचे नेते संदीप राजोबा म्हणाले, गेल्या आठवड्यापासून स्वाभिमानीचे ऊस दरासाठी आंदोलन सुरू आहे, मात्र या आंदोलनाची दखल अद्यापही राज्यकर्ते आणि कारखानदारांनी घेतली नाही। वसगडेसारखी घटना पुन्हा घडवण्याचा घाट राज्यकर्त्यांचा सुरू आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला। दरम्यान कारखानदारांनी दर जाहीर करावा, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध परिसरात चालत निघालेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चेन स्नॅचिंग करणाऱ्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून 3,96,000 रुपये किमतीचे 66 ग्राम वजनाचे दागिने आणि एक दुचाकी असा एकूण 4,56,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। उत्तम शिवाजी बारड असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित सराईत गुन्हेगार उत्तम बारड हा चेन स्नॅचिंग मधील दागिने विक्री करण्यासाठी कुपवाड रोडवरील सुतगिरणी चौकात येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून संशयित बारड याला ताब्यात घेतलं। त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ सोन्याचे दागिने मिळाले। दागिन्याबाबत कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याच्याजवळील मोटरसायकल ही खिलारे मंगल कार्यालय जवळ चेन स्नॅचिंग करताना वापरले। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील खिलारे मंगल कार्यालय, मौजे डिग्रज, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी आणि जैनापूर येथून दागिने चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली। यानंतर त्याच्याकडून 3,96,000 रुपये किमतीचे 66 ग्राम वजनाचे दागिने आणि एक दुचाकी असा एकूण 4,56,000चा मुद्देमाल जप्त केलाय।
आटपाडी तालुक्यातील करगणी व खरसुंडी येथील उपेक्षित वंचित भटक्या समाजासोबत त्यांच्या पालात जाऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिवाळी सण साजरा करत दिवाळी सणानिमित्त वस्तू आणि कपडे वाटप केलेत. एक दिवा वंचितांसाठी निर्धार असा त्यांनी करत प्रत्यक्षात अशा बांधवांसमवेत दिवाळीचा पहिला सण त्यांनी साजरा केलाय. पालावरील राहणाऱ्या लहान मुलांमध्ये यावेळी आनंदाचं वातावरण दिवाळी सणानिमित्त पाहावयास मिळाले. दिवाळीच्या सणामध्ये ऊस तोडणीसाठी हजारो मजूर हे त्यांच्या घरापासून ऐन दिवाळीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात येतात. दिवाळीसारखा आनंदाचा सण त्यांना साजरा करता येत नाही. पालावर झोपडीमध्ये राहून त्यांना कोणताही सण उत्सव माहीत नसतो. आरेवाडी येथे दसरा मेळाव्यानिमित्त आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक दिवा वंचितांसाठी अशी घोषणा केली होती. यंदाची दिवाळी ही गरजूंसमवेत त्यांनी वस्तू आणि कपडे देऊन साजरी करणार असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे करगणी आणि खरसुंडी येथे जाऊन त्यांनी दिवाळी साजरी करत उपेक्षितांची दिवाळी साजरा करत एक आदर्श समाजासमोर ठेवलाय. यावेळी माणगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक रघुनाथ चौथे, करगणी गावचे सरपंच सुरेखाताई भन्माने, तात्यासाहेब खुनमाने, बाळासाहेब सरगर, नाथा सरगर, अशोक खिलारी, निमेश कोळेकर, चिकू पांढरे, पिंटू सरगर, समाधान ढोपळे, उमेश सरगर तसेच अन्य मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शिराळा तालुक्यातील कापरी येथे पैशाच्या वादावादीतून लहान भावाने मोठ्या भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून खून केल्याची घटना आज घडली आहे. लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीमध्ये महेश राजेंद्र मोरे याचा जागेवरच मृत्यू झालाय, तर संशयित अविनाश राजेंद्र मोरे हा फरार असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. मयत महेश मोरे आणि संशयित आरोपी अविनाश मोरे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील हालोंडी येथील असून दोघेजण आईसह लहानपणापासून आजोळी कापरी येथे राहत होते. महेशाचं लग्न झालं असून त्याचा घटस्फोट झालाय, तर मयत महेश आणि अविनाश दोघांच्या मध्ये पैसे देवघेवीवरून वारंवार भांडणे होत होती, तर दोघेही सेंटरिंगवर कामावर जात होते. मयत महेश कामाचे पैसे घरात देत नसल्याने घरात सतत वादावादी होत होते आणि पैसे मागितल्यास महेश घरात भांडणे करत असत. याच कारणावरून रविवार दिनांक 12 मे रोजी रात्री अविनाश याची आई आणि भावाबरोबर भांडण लागले. घराच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर दोघांची भांडणे लागली. यावेळी संशयित आरोपी अविनाश माने याने महेशच्या डोक्यात लाकडी दांडके घातले. यामध्ये महेश गंभीर जखमी झाला आणि खाली कोसळला. डोक्यात गंभीर मारहाण झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. मयत महेश याचे शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून कापरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेत. महेश याच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे. सांगली शहर व परिसरात दिवाळीचा सण साजरा करत असतानाच दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरातील शामराव नगर, पोळमळा, रामकृष्ण हाऊसिंग सोसायटीसह अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना अभ्यंग स्नान टँकरच्या पाण्याने करण्याची वेळ आली. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. किमान दिवाळी सणा दिवशी सुरळीत पाणी पुरवठा होईल अशी आशा होती, मात्र ती देखील फेल ठरली आहे. शहरातील कोल्हापूर रोड, शामरावनगर, पोळमळा, रामकृष्ण हाऊसिंग सोसायटीसह गव्हर्नमेंट कॉलनीतील काही भागात रविवारी पाणी टंचाई निर्माण झाली, पण आता अचानक पाणी टंचाई निर्माण झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. दिवाळी सणाचा आनंद लुटण्याची संधी असताना त्यावर पाणी टंचाईचं पाणी फिरलंय. वास्तविक सणानिमित्त त्यात पाणी पुरवठ्यात वाढ होईल अशी अपेक्षा असताना अचानक असे दुर्भिक्ष होण्याचं कारण काय, असा सवाल नागरिक करत आहेत. रविवारी अभ्यंग स्नानालाही काही ठिकाणी पाणी मिळालं नाही. गेल्या 4 दिवसांपासून खंड भागात ही पाण्याची टंचाई जाणवती होती, तर गव्हर्नमेंट कॉलनी 2 दिवसांपूर्वी काही नागरिकांनी टँकरने पाणी मागवल्याचं समजतंय. पोळमळा येथील व्हॉल्व खराब झाल्याने कोल्हापूर रोड ते धामणी रस्ता या परिसरात अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्याचं सांगण्यात आलंय. वाळवा तालुक्यातील एलूर येथे गेले 6 वर्षांपासून माजी सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष राजन महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत दीपोत्सव आणि फराळाचा कार्यक्रम पार पडत आहे. सणासुदीच्या दिवशी गावाबाहेरील स्मशानभूमीकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही, तर माणूस आयुष्यभर काबाड कष्ट करून धनसंपत्ती मिळवत असतो, मात्र एक दिवस निर्जन ठिकाण असणाऱ्या स्मशानभूमीतच त्याला यावं लागतं. हाच विचार करून एलूर येथील युवा नेते माजी सरपंच राजन महाडिक आणि त्यांचे साथीदार दीपावलीच्या आदल्या दिवशी धनत्रयोदशी दिवशी रात्री 7 वाजता आपल्या पूर्वजनांच्या आठवणीत संपूर्ण स्मशानभूमी आणि परिसर साफसफाई करून दिव्यांनी उजळून टाकतात व सर्वांनी आणलेल्या करंजा, लाडू, चकल्या यांसारखे पदार्थ ठेवले जातात. गेले 6 वर्षांपासून
पूर्वजांना श्रद्धांजली म्हणून हा अनोखा उपक्रम राबवला जातो, याचं सर्व स्तरातून कौतुक होते। यावेळी येरूर तंटामुक्त समितीचे राजन महाडिक, सरपंच विनायक महाडिक, भास्करराव जाधव, बाळासो जाधव, नरेंद्र गायकवाड, जयकर जाधव, राजेंद्र गायकवाड, अरविंद गायकवाड, अभिजित जाधव, उत्तम शिनगारे, अर्जुन पाटील, तुषार शिनगारे, संपत पाटील, गौरव जाधव तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। सांगली वॉर्ड क्रमांक 10 मधील ड्रेनेजचे चोकअप काढावे अशी मागणी माजी सभापती जगन्नाथ ठोकळे यांनी आयुक्तांकडे केली। त्यांना याबाबतचं निवेदनही देण्यात आले। त्यात म्हटले की सांगली वॉर्ड क्रमांक 10 मधील टिंबर एरिया स्वस्तिक उभे ब्रिज समोर अद्याप कार्यान्वित न केलेल्या ड्रेनेज पाईपलाईनमधून सातत्याने वापरातील पाणी रस्त्यावर साचून राहते, त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले। याशिवाय या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होते। आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांनी सेक्शन व्हॅनच्या माध्यमातून अनेकदा पाणी उपसा केले, पण हे पाणी काढणं अशक्य आहे। शिवाय या पाण्यामुळे ड्रेनेजची चेंबर देखील ढासळत असून मागील 2 वर्षात अनेकदा चेंबर नव्याने बांधलेत। सदरचा रस्ताही खराब होतोय, त्यामुळे याचा कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी जगन्नाथ ठोकळे यांनी केली आहे। शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा देण्याचं काम सुरू आहे, मात्र अद्याप शहरी आणि ग्रामीण भागात 100% नागरिकांना आनंदाचा शिधा मिळाला नाही। प्रशासनाने ऑफलाईन पद्धतीने याचं वाटप करावं असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केले आहे। जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत मागण्यांचे निवेदन दिले। मनोज भिसे म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय, अन्य योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला होता। यामध्ये 100 रुपयात तेल, साखर, चणा डाळ, मैदा, रवा, पोहे आदी वस्तू दिल्या जातात, परंतु आजपर्यंत फक्त शहरी भागात 60% आणि ग्रामीण भागात केवळ 40% इतक्या प्रमाणातच या शिधाचं वाटप झालंय। उर्वरित लाभार्थी दिवाळीतही त्याच्या प्रतीक्षेत आहेत। अन्य ठिकाणी नेटवर्क नसल्याने या वाटपात अनेक अडथळे येतात, तर या आनंदाच्या शिध्याचं वाटप प्रशासनाने ऑफलाईन पद्धतीने करावं अशी मागणी भिसे यांनी केली आहे।